दामोदर संघाने टॉस जिंकून फर्स्ट बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी असणार तो स्ट्राईकला परेश आणि नॉन स्ट्राईकला असणार तो नवनाथ आणि गोलंदाजी स्टँड्सवर सज्ज आहे कौशल. 5 ओव्हरचा सामना असणार हा. पहिला चेंडू घेऊन येत आहे कौशल. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू भिरकावलाय. चेंडू जाणार 4 धाव्यांसाठी चौकार. एक चेंडू 4 धावा. विघ्नेश कोलंबे बाउंड्री लाईनचा ताबा घ्यावे. दुसऱ्या चेंडूवरती घनघाती प्रहार करताना हा जातोय चौकार. 2 चेंडू नंतर दामोदर संघाची धावा झाले 8 धावा. परेश, सुंदर असा चेंडू. एक धाव. 3 चेंडू आणि 9 धावा. चौथा चेंडू. फलंदाज बाद. कौशल बोराडेला पहिली विकेट भेटलेली आहे. आता नवनाथची जागा भरून काढण्यासाठी येत आहे पियुष. चार चेंडू 9 धावा. बघूया आता कौशल बॉलिंग मार्फत सज्ज. सुंदर असा चेंडू.
शेवटच्या चेंडूवर 2 धावा. ओव्हर समाप्त. एक ओव्हर 11 धावा. हॅलो. 64 कलेचे अधिपती गणपती बाप्पा यांना वंदन करून आजच्या दुसऱ्या दिवसाला अंतिम दिवसाला आपण सुरुवात करत आहोत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे उपसरपंच चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातला पहिला सामना दामोते विरुद्ध एक्सल. टॉस जिंकल्यानंतर दामोते संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि एक्सल संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. 5 षटकांचा सामना. एकंदरीत पहिला षटक संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 11 धावा, एक फलंदाज गमावल्यानंतर. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप हलक्या हाताने ढकललाय कव्हरच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल त्या दरम्यान एक सिंगल रन पूर्ण होते. एका सिंगलने धावसंख्या थोडी पुढे सरकेल. एकने पुढे सरकली. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 12 धावा. दुसऱ्या षटकाचा शुभारंभ होतोय. एक विकेट गमावला आतापर्यंत एक्सेल संघाने फलंदाजी करत असताना आणि वन डाऊनच्या विकेटवरती परेश आणि त्याच्यासोबत पियुष अशी जोडसाकली आपण खेळपट्टीवरती बघू शकता. पॉवर प्लेचा दुसरा षटक P2चा. त्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करतात. एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ लॉंग ऑन, त्यानंतर डीप मिड विकेट. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू गुड लेंथ वरनं हलकासा बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. चांगली सुरुवात दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज करण आपल्या टीमसाठी करून देत असताना. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन वरनं फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचतात. एकेरी सिंगल धाव. थोडासा पहिली विकेट गमावल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या दामोते संघ थोडासा स्लो डाऊन झालाय. त्याच्यानंतर चौकार षटकार त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळाले नाहीयेत, कारण सुरुवातीला बॅटिंग करत असताना परेशने 2 चौकार आपल्या पारीमध्ये लगावलेत आणि त्यानंतर मात्र विकेट गमावली आणि अगदीच पारी स्लो होताना पाहिले बॅटिंग करत असताना. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू समाप्त झाले. षटकातील संघाची धावसंख्या आहे 12. 13 धावा. पुढील चेंडू करण राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप स्लोवर गतीने टाकण्याचा प्रयत्न, परंतु पाहिजे तसा ग्रीप बनवता आला नाही चेंडूवरती आणि एक अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती जॉईन होईल. वाईटच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 14. अंतिम दिवस स्पर्धेचा पहिला सामना आपल्या समोर आहे. एक्सेल आणि दामोते दोन संघ एकमेकांसमोर संघर्ष करत असताना यावेळी स्विचिटचा प्रयत्न, जेलची संधी होती आणि तिकडे क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बॉल सरळ सीमारेषेच्या ओलांडतोय. जातील 4 धावा. बऱ्याचशा उशिरानंतर आलेला चौकार संघासाठी एक चांगली सुरुवात म्हणता येईल. 4 धावेने स्कोर कार्ड पुढे फ्लाय होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 18. या धावसंख्येवरती 18 रन्स. फलंदाज परेश. आतापर्यंत त्याने 3 चौकार आपल्या एकंदरीत इनिंग मध्ये लगावलेत
आणि चांगल्या स्थितीमध्ये संघाला नेऊन पोहोचवलंय. धावसंख्या आहे 18. पुढील चेंडू करणचा, राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आउटसाइड द ऑप्शन, स्क्वेअर कट करतोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षकांनी चेंडू मध्ये रेस लागली आहे आणि चेंडू अंतिम क्षणी विजयी ठरतोय. बाउंड्री लाईन ओलांडतोय. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज परेश साठी आणि संघाची धावसंख्या एकंदरीत पुढे वेगाने फ्लाय होते. 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती. पाच चेंडू आतापर्यंत षटकातले समाप्त झालेत. करण थोडासा मागे ठरताना दिसतोय. सुरुवातीचे तीनही चेंडू चांगल्या रीतीने हाताळले होते, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती फलंदाज परेश आक्रमक झाला आणि त्यांनी सलग 2 चौकार लगावले. एक शॉट बॅकवर्ड पॉइंट दिशेने एक जेल सोडण्यात आली, तिकडे चौकार मिळाला आणि लगेच पुढील चेंडूवरती त्याने उत्तर दिलं. आणखी एक चौकार लगावला. शेवटच्या चेंडूसाठी फील्ड सेटमध्ये थोडेसे चेंजेस करण्यात आलेत. जो डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक होता त्याला डीप मिड विकेटमध्ये बोलवलंय आणि जो लॉंग ऑन मध्ये फिल्डर होता त्याला थोडासा मात्र स्ट्रेट डाऊन व्ही मध्ये उभं केलंय. शेवटचा बॉल, स्लोवर गतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय आणि तिकडे झालं भिजलं होतं आणि तिथेच जाऊन चेंडू विसावला. जेल टिपतोय फलंदाज बाद. परेश हा दुसरा झटका बसतोय बॅटिंग करणाऱ्या दामोते संघाला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करण्यात असलेल्या दामोते संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11च्या सरासरीनं 22 धावा या धावफलकावरती आहेत. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. 5 षटकांचा सामना, त्यातले 2 पॉवर प्लेची षटकं संपलेत. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश आले ते क्षेत्ररक्षण करणारे एक्सेल संघाला. सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 11ची सरासरी राखत 22 धावा या 2 षटकांनंतर धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय कौशल, ज्याने पहिला षटक हाताळला होता तोच गोलंदाज आता तिसऱ्या षटकामध्ये सज्ज होतोय. पहिला षटक होता पॉवर प्लेचा, जिकडे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होते आणि त्या षटकामध्ये गोलंदाजाने 11 धावा दिल्या. हा तिसरा षटक. हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. लॉंग ऑन आणि लॉंग मिड विकेटच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक चेंडूची फील्ड करतील. एक सिंगल रन पूर्ण होते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकली. एकूण धावसंख्या 23. षटकाची सुरुवात अत्यंत चांगली आणि संयमी क्रिकेट आतापर्यंत फलंदाजांकडून पाहायला मिळेल. जरूर सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्यावर परतले, परंतु परेशने 8 चेंडूंमध्ये 19 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि त्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा दिली येणाऱ्या पुढील फलंदाजांसाठी. आता बघूया पियुष आणि त्याचबरोबर कल्पेश कशी फलंदाजी करतात येणाऱ्या 3 षटकांमध्ये. पुढे टाकलेला बॉल मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षकाला संधी आणि विकेट किपर जेल टिपतोय. आणखी एक धक्का बसेल तो बॅटिंग करणाऱ्या दामोते संघाला. तिसरा फलंदाज बाद. मालेगावचे सिनियर प्लेयर अर्थात किशोरदादा भोईर इकडे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण या आमच्या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आपले हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकाची सुरुवात कुशल आपल्या संघासाठी कुशलदायी करून देतोय. ज्याने पहिला षटक टाकला होता तो षटक देखील चांगला हाताळला होता. तिसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचे रेस्ट्रिक्शन संपल्यानंतर त्याने दुसऱ्या चेंडूवरती यश मिळवलंय आणि तिसऱ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. संघाची धावसंख्या स्थिर आहे 23 या धावसंख्येवरती. 2 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत या षटकातील. तिसरा चेंडू टाकण्यासाठी कुशल सज्ज होतोय. नवीन गेलेला बॅट्समन डावखुरे हाताचा भारत.
फुलर लेनचा बॉल मिड ऑनच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन वरनं फिल्डर येते. रनआउटची संधी तिकडे. थोडंसं मिस कॉर्डिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला मिळालं, परंतु अंतिम क्षणी थोडासा थ्रो चुकीचा पाहायला मिळाला आणि या दरम्यान 2 धावा पळून काढण्यामध्ये यश आलं बॅट्समनला. 3 चेंडू संपले आणि 2 धावे संख्येने धावफलक पुढे सरकेल. एकूण धावसंख्या 25 लॉस ऑफ 3 विकेट्स. स्लोवर चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, स्पेस व्हॅरिएशन पाहायला मिळालं. पहिल्यांदा चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वलंग घेतला आणि फलंदाजाला समजण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली. अशा पद्धतीने निर्धाव चेंडूची सांगता होती. 4 चेंडू षटकातले समाप्त झालेत. 5वा चेंडू घेऊन राऊंड द विकेट. परत एकदा गुड लेंथवरती. आधीच्या तुलनेने चेंडू हा थोडासा गतिमान होता. या अगोदरचा चेंडू थोडासा स्पेसमध्ये व्हॅरिएशन केलं होतं. स्लोवर गतीचा बॉल होता. बॅट्समन एक्सेप्टेड नव्हता की हा चेंडू फास्ट येईल आणि या चेंडूवरती थोडीशी गती वाढवली कुशलने आणि सलग दुसरा चेंडू निर्धाव हाताळतोय. पुढे टाकलेला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपतोय. आणखी एक धक्का बसेल तो दामोते संघाला. षटक संपल्याचा इशारा येईल अंपायर कडनं. एकूण षटकं समाप्त झाली 3 आणि शेवटच्या चेंडूवरती यश मिळालं कुशलला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना दामोते संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्ड वरती 25 धावा. ड्रिंक्स ब्रेकची वेळ होते. पाणी मैदानामध्ये जाईल. तीन षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 25 आफ्टर एंड ऑफ थर्ड ओव्हर. चौथ्या षटकाला शुभारंभ होईल. चौथ्या षटकासाठी गोलंदाज कुणाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली होती बॅटिंग करणाऱ्या दामोते संघाने. एकूण 11 धावा होत्या. त्यानंतर जशी विकेट गमवत गेले तिकडे मात्र धावसंख्येला रोख लागला. दुसऱ्या षटकामध्ये करणने चांगली गोलंदाजी केली. तिसऱ्या षटकामध्ये अत्यंत सुंदर गोलंदाजी कुशलची राहिली जिकडे 2 सफलता मिळवण्यामध्ये त्याला यश आलं. धावा दिल्या त्या फक्त 3 आणि पूर्णपणे धावसंख्या रोख लावलंय ते बॅटिंग करणाऱ्या दामोते संघावरती. येणाऱ्या 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल. जर एक चांगलं टोटल अपोजिट संघ एक्सेल संघासमोर जर उभं करायचे असेल तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये भारत आणि त्याचबरोबर त्यासोबतीनं राहुलला चांगली बॅटिंग करावी लागेल. मिडल ऑर्डरचे बॅट्समन. षटकाला होती सुरुवात. ओव्हर द विकेट. पुढे टाकलेला चेंडू लॉफ केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. आणखी एक झेल टिपेल. फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का बसतोय धामोते संघाला. धावसंख्या स्थिर आहे 25 धाव्यांवरती. जिकडे फलंदाजांना खेळपट्टीवरती थांबणं खूप गरजेचं आहे. मिडल ऑर्डरचे बॅट्समन थांबणे गरजेचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आणखी एक विकेट गमावून बसलेत. एकूण विकेट गेल्यात आतापर्यंत 5 आणि या 7व्या क्रमांकावरती फलंदाज अमर. चौथ्या षटकाची सुरुवात कुणालची अत्यंत सुंदर. पहिल्या चेंडूवर त्याने विकेट मिळवले आपल्या संघासाठी.
पुढील चेंडू षटकातील नवीन गेलेला बॅट्समन अमर स्ट्रायकर एंडला दिसेल. फील्ड मध्ये वारंवार चेंजेस केले जात आहेत आणि हीच कदाचित एक प्लस पॉईंट असेल एक्सेल संघासाठी आणि जी प्लॅनिंग नुसार ते खेळतायत त्या प्लॅनिंग नुसार त्यांना सक्सेस देखील मिळत आहे. प्रत्येक बॅट्समनसाठी एक वेगळी प्री प्लॅन त्यांचा दिसतोय आणि सुरुवातीचे 5 फलंदाज त्यांना बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. 25 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. चौथ्या षटकाची सुरुवात झाली. पहिल्या चेंडू विकेट मिळवले. दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा बॉल बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पंच करतोय. पॉइंट आणि गल्लीच्या अगदी मधीतून चेंडू थर्डमॅनच्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट या क्रीडांगणाची चेंडू सीमारेषा ओलांडेल. 4 धावा मिळतायत. बऱ्याचशा उशिरानंतर आलेला हा चौकार आणि 4 धावेने संघाला एक नवीन उभारी देऊन जाईल. धावसंख्या पुढे सरकते. 29 धावेंवरती जाऊन पोहोचलाय संघ दामोते. दुसऱ्या चेंडूवरती चौकार मिळवतोय. अमरजीत जणू काही पविलियन मधनं सेट होऊन जातोय आणि पहिल्या चेंडूवर तो दाखवून देतोय की शक्तीपेक्षा कधीही युक्ती श्रेष्ठ. गोलंदाजाने चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ वरती टाकला. थोडासा बॅकफुटला जाऊन गॅप मोठा होता तिकडे. पॉइंट आणि फक्त एक फर्स्ट स्लिप तिकडे तैनात केले. त्यानंतर कव्हर आहे. आता एक क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला बोलवलाय. जसा चौकार थर्डमॅनला गेला एक क्षेत्ररक्षक आता स्वीपर कव्हरला तैनात केला कॅप्टनच्या माध्यमातून. पुढील चेंडू षटकातील ओव्हर द विकेट. पुढे टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नाही. बॅट अँड पॅड मधनं चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगत होईल. लगेचच रिप्लाय करतोय गोलंदाज कुणाल आपल्या गोलंदाजीतनं. अगोदरच्या चेंडूवरती चौकार लगावला होता. पुढचा चेंडू वेगाने हातरला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. हा चेंडू मिस टाइम आहे. काहीसा फलंदाजाला समजला नाही. हलक्या हाताने ढकलला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे तिकडे आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉर्डिनेशन दोन्ही बॅट्समन मध्ये आणि पॉवर प्ले मध्ये अगदी या 2 धावा ते पलून काढतायत. दुहेरी धावसंख्येने टोटल पुढे सरकतो. एकूण धावसंख्या स्कोर कार्ड वरती 31. 31 धावा. षटकातील चेंडू समाप्त झाले 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 षटकांचा सामना. त्यातील हा चौथा षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी करतोय कुणाल. ओव्हर द विकेट. पुढील बॉल. अगोदरच एसटी सोडून उभा होता. यावेळी चेंडू मागच्या बाजूला खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. लॉंग लेगच्या दिशेने आलेला हा दुसरा चौकार. या 4 धावा मिळतायत संघासाठी. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकते. एका चांगल्या स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचलाय. 35 धावा धावफलकावरती. अमरजीत अत्यंत चांगली बॅटिंग इकडे करत असताना एक चेंडू जरूर निर्धाव खेळला परंतु 2 चौकार त्यांनी आपल्या इनिंग मध्ये आतापर्यंत लगावलेत. दोन्ही चेंडू हे मागच्या बाजूला आलेले आहेत आणि वारंवार फील्ड मध्ये चेंजेस आपल्याला बघायला मिळत आहेत. जो मिड विकेटचा फिल्डर होता आता त्याला थोडंसं डीप घेतलंय तिकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्यानंतर एक स्वीपर कव्हर तैनात करण्यात आलाय. पुढील चेंडू. यावेळचा बॉल पुढे टाकला होता. कव्हरच्या दिशेने खेळला. एक रन पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित होईल आणि नाकारलं अमरजीतने. एकच धावेवरती समाधान मानतायत. थोडीशी चलबिचल क्षेत्ररक्षकांमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये एकच धाव मिळते. षटकाची होईल समाप्ती. चौथा षटक होतोय समाप्त. 4 षटकं संपलीत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण बघू शकाल स्कोर कार्ड वरती आहे ती 36. आफ्टर लॉस ऑफ 5 विकेट्स टीम दामोते 5 गडी गमावल्यानंतर 36 धावा.
4 षटक संपले. धावसंख्या काय गेला 5व्या षटकाला शुभारंभ होईल. 4 षटकांनंतर धावसंख्या 36. 5व्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती मयूर. ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल लाल कॅथन ढकललाय तिकडे कव्हरच्या दिशेने. थर्डमॅन वरनं फिल्डर जोर वेगाने चेंडू पर्यंत धावतायत. चेंडूची फील्ड करतील. या दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा कॉल आहे. बघायचे 3 धावा पूर्ण होत आहेत का. आणि इकडे रनआउटची विकेट गमवावी लागते. आणखी एक धक्का बसेल दामोते संघाला. 2 धावा पूर्ण झाल्या. अंपायर्स 1 रन शॉर्ट. थँक्यू सो मच. अंपायर मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकाल प्रकाश कोलंबे सर. त्यानंतर स्क्वेअर लेगच्या अंपायरच्या भूमिकेमध्ये उमाजी धुले सर. अत्यंत चांगली अंपायरिंग दोन्ही पंचांकडनं. 1 रन शॉर्ट आणि चेंडूवरती धाव मिळेल ती फक्त 1 आणि 1 रनआउटची विकेट देखील गमवावी लागते. एकेरी धावसंख्येने पुढे सरकते. टोटल 37 धावा धावफलकावरती. स्लॉगर ओव्हरचा शेवटचा षटक. 5 षटकांचा सामना होता. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. त्यामध्ये बॅटिंग करतोय तो दामोते संघ. एकूण त्यांनी 4 षटकांमध्ये 36 धावा केल्या. शेवटच्या षटकातल्या पहिल्या बॉलवरती विकेट जाते आणि एक चांगली सुरुवात मानावी लागेल ती गोलंदाजी करणाऱ्या एक्सेल संघासाठी. नवीन फलंदाज योगेश 8व्या क्रमांकावरती. पुढील बॉल ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध चेंडूची फील्ड होईल आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जिकडे सिंगल होती तिकडे 2 धावा पूर्ण करतायत. आणि यस नो बॉल. अंपायर ओव्हर स्टेपिंग. एक शॉट पण आणि नो बॉल पण. ओके थँक्यू सो मच. 1 रन शॉट देखील आहे आणि नो बॉल म्हणजे यानंतरचा बॉल फ्री हिट. यस फ्री हिटचा बॉल. योगेश शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू लॉफ्ट करतोय. फिल्डर चेंडूच्या खाली येत आहेत. 1 रन तर पूर्ण गेली आणि फ्री हिटचा बॉल असल्यामुळे इकडे रन 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण करतायत दोन्ही बॅट्समन. फ्री हिटचा बॉल होता. त्यावरती कॅच घेतली होती परंतु विकेट नसणार आहे. आंतरराष्ट्रीय 2007 मध्ये आयसीसी क्रिकेटने हा नेम जाहीर केला होता. नो बॉल नंतर असते फ्री हिट. फुलर लेनचा बॉल. यावेळी आडव्या बॅटनं हा चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. खूप उशिरानंतर आलेला हा एक उत्तुंग षटकार टीम दामोतेसाठी. 6 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आता धावफलकावरती आहे 47 धावा. आणि बॅट्समन रिव्ह्यू नो बॉल साठी चेक करतील इकडे ऑफिशियल्स. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बॅट्समनचा रिव्ह्यू होता नो बॉल साठी. फेअर डिलिव्हरी आहे. चांगलं कामगिरी इकडे केटीसी लाईव्ह इव्हेंट कडनं. स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून आणि चांगली कामगिरी. 3 चेंडू संपलेत. धावसंख्या 47. 47 रन्स ऑन बोर्ड. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू परत एकदा आडव्या बॅटने आणि हा देखील चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. सलगचा दुसरा षटकार. 2 सलग षटकार. आणि आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की हा बॅट्समन इतक्या उशिराने मैदानामध्ये दाखल का झाला. तर आल्यापासून त्याने सलग 2 षटकार लगावलेत आणि मला वाटतं लगभग 8व्या क्रमांकावरती तो आलाय.
आणि अत्यंत सुंदर आणि आक्रमक फलंदाजी तो आपल्या संघासाठी करत असताना आणि एका संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचवलं. याआधी संघ जर पाहिला तर अडचणीमध्ये सापडला होता बॅटिंग करणारा धामोते संघ. सुरुवातीचे 6 फलंदाज बाद झाल्यानंतर संघाची स्थिती अगदी जर पाहिली तर 4 षटकांमध्ये 30 ते 35 धावा या स्कोर कार्ड वरती होत्या. पण जसा मैदानामध्ये योगेश बॅटिंग करण्यासाठी गेला त्याने शेवटच्या षटकामध्ये पूर्ण या सामन्याची स्थिती चेंज केलेली आहे. 2 षटकार सलग लगावतोय षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. हा चेंडू परत एकदा वेगवान फटका कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय लॉंग ऑन मध्ये. फील्ड करतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि पायाचे तिकडे दुसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. 5 चेंडू आतापर्यंत या षटकातले समाप्त झालेत. स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवली योगेशने आणि आणखी एका फलंदाजाची विकेट गमवावी लागते संघाला. आणि इकडे विकेट आता मॅटर करणार नाहीये. स्ट्राईक योगेशकडनं असणं फार गरजेचं होतं. एका धावेने धावसंख्या 54, 54 धावा. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू सत्रातील ओव्हर द विकेट. पुढे टाकलेला चेंडू उचली घेतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावेल. निर्धाव चेंडूची होती संघाचा. सांगता अंपायरचा येईल षटक संपल्याचा इशारा. पहिल्या डावाचा इकडे खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या धामोते संघाने धावसंख्या केली ती 54. टॉस जिंकला होता त्यांनी, पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता. सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली परंतु त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये जे योगेशने बॅटिंग केली त्यानंतर आता संघ एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 54 धावा आहेत, एक फायटिंग टोटल म्हणता येईल आणि 5 षटकांमध्ये करावे लागतील येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये एक्सेल संघाला. 55 धावा, 30 डिलिव्हरीज अँड 55 रन्स रिक्वायर्ड टू विन टीम एक्सेल. यानंतरचा सामना आपल्या समोरील जय हनुमान कलंबोली आणि त्याचसोबत कानोर या 2 संघांमध्ये असेल लढत. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचे. कानोर टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर कलंबोली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण
व्यासपीठासमोर यायचंय. ते प्लेयर शॉर्ट असल्यामुळे 2 धावांची पेनल्टी असेल ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या दामोते संघाला. बॅटिंग टीमचा ऑब्जेक्शन आहे त्यामुळे 2 धावांची पेनल्टी असेल. कलंबोली टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठासमोर यायचे. दशरथ दादा या लवकर आपण टॉस करायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला पाहिजे होता परंतु थोडासा उशीर झालाय त्यामुळे आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचे. ठीक आहे 9 फिल्डर्स घेऊन क्षेत्ररक्षण करताना दिसेल तो क्षेत्ररक्षण करणारा दामोते संघ त्यामुळे 2 धावांची पेनल्टी नसणार आहे. मॅचला होईल सुरुवात. दुसऱ्या डावाला सुरुवात होते जिकडे 30 चेंडू आहेत आणि 55 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते एक्सेल संघाच्या. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज परेश P1च्या पहिल्या षटकासाठी आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाहू शकाल कुशल आणि त्यासोबत बंटी सलामीवीर जिकडे लक्ष आहे 30 चेंडूंमध्ये 55 धावांचं आणि मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम्स. उपसरपंच चषक 2026 अत्यंत सुंदर स्पर्धा आणि स्पर्धेचं खास विषय आकर्षण म्हणलं गेलं तर या स्पर्धेची शिस्त. सर्व क्रिकेट रसिकांचे खेळाडूंचे सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन गोलंदाज परेश गोलंदाजी मार्कवरती बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली होती. आता गोलंदाजी बघूया कशी करतोय. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू खूप मोठा गॅप होता तिकडे. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे आणि अतिशय सुंदर सुरुवात फलंदाजाकडनं. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करतोय आणि संघाची धावसंख्येचा श्रीगणेश करतोय 4 धावेने. नो चेंडू फ्रीटचा बॉल. राऊंड विकेट. फुलर लेनचा बॉल लेग साइडच्या दिशेने खेळतोय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय डीप मिड ऑनला. चेंडूची फील्ड होईल. 1 रन मिळते. एकेरी धावसंख्येने टोटल पुढे सरकतोय. धावसंख्या 6. रुपेश मराठे आपण व्यासपीठावरती यायचे.
2 बॉल झालेत ओव्हरमधले. धावसंख्या आहे ती 6. 55 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरला एक्सेल संघ. चांगली सुरुवात करतायत. यावेळचा चेंडू वेगवान होता, पडल्यानंतर थोडासा वेगाने निघून जातोय. अंतिम क्षणी यष्टिरक्षकांचा वेध घेईल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. कमबॅक करतोय गोलंदाज परेश आणि 3 चेंडू षटकातले समाप्त झाले. धावसंख्या स्थिर आहे ती 6 या धावसंख्येवरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये, जिकडे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक क्षेत्ररक्षक आपण बघू शकाल लॉंग ऑन आणि त्यानंतर लॉंग ऑफ. फुलरलेनचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू मिड विकेटला वेगाने ट्रॅव्हल होईल. सीमारेषा ओलांडतोय. आणखी एक चौकार एक्सेल संघासाठी. दहा धावा स्कोर कार्ड वरती 4 चेंडू संपल्यानंतर. पुढे टाकलेला चेंडू बॅट अँड पॅड मधून निघून जातोय. अंपायर कडे अपील करतायत इनसाइड एजची, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणताही संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 5 चेंडू संपलेत षटकातले. 10 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. एक तेरू तो एक मेरी अशी स्थिती सध्या मैदानावरती पाहायला मिळते. अगोदरच्या चेंडूवरती फलंदाजाने चौकार लगावला होता, त्यानंतर पुढचा चेंडू लगेच गोलंदाज निर्धाव फेकतोय. शेवटचा बॉल खेळण्यासाठी बंटी आहे स्ट्रायकर एंड वरती. फुलरलेनचा बॉल कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधीतून चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. आणखी एक चौकार एक्सेल संघासाठी. पहिला षटक संपेल आणि पहिल्या षटकाची आक्रमक सुरुवात एक्सेल संघाकडनं पाहायला मिळते. 55 धावांचं लक्ष आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावसंख्या जमवले ती एकूण धावा 14, 14 रन्स. कलंबोली संघाला वारंवार सूचना करण्यात येत आहे की कृपया करून आपण व्यासपीठासमोर यायचे आपला कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. तर कानोर टीमचा कॅप्टन इकडे उपस्थित आहे. मी संतोष दादा, दशरथ दादा रिक्वेस्ट करतोय की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठासमोर यायचे लवकरात लवकर. आणि हा दुसरा षटक संपण्या अगोदर आपण प्लीज टॉस करण्यासाठी यायचं आहे. तर पहिला षटक समाप्त होतोय. धावसंख्या आहे 14. 55चं लक्ष आहे. अजूनही जिंकण्यासाठी 41 धावा करायच्या आहेत ते येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. आयोजकांकडनं सूचना येते हा षटक संपण्याच्या अगोदर जर कलंबोली संघ इकडे टॉस करण्यासाठी उपस्थित होत नाहीये तर त्यांना 2 धावांच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 14. P2च्या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज कल्पेश. P2चा दुसरा षटक. 24 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 41 करायचे. ओव्हर दी विकेट पहिला बॉल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटला जाऊन स्टिअर करतोय कव्हरच्या मधनं. लॉंग ऑफ वरनं मोठा चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी. फील्ड करतोय आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण. खूप चांगले क्षेत्ररक्षण. खूप वेगाने धावला होता चेंडू पर्यंत. आउटफील्ड फास्ट आहे या क्रीडांगणाची, त्यामुळे चेंडू कव्हर करण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला देखील खूप वेगाने धावायला लागतंय. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा घेतल्या बॅट्समनने. दुहेरी धावसंख्येने टोटल पुढे सरकतोय धावसंख्या 16. धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्यात. फील्ड मध्ये थोडेसे चेंजेस होत आहेत. जो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जो फिल्डर होता त्याला आता डीप कव्हर मध्ये बोलवलंय आणि त्यानंतर आपण बघू शकता जो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता त्याला हलकासा थोडासा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तैनात केलंय. यावेळचा चेंडू अतिशय वेगवान पडल्यानंतर उचली घेतोय चेंडू. अतिशय सुंदर चेंडू आताला गोलंदाजाने आणि निर्धाव चेंडूची सांगता होईल. चांगला कमबॅक कल्पेश कडनं. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने धावसंख्या स्थिर आहे ती 16 या धावसंख्येवरती. 55चं लक्ष. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. कल्पेश चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. समोर आहे कौशल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यावेळी आडव्या बॅटने जेलचा कॉल आहे तिकडे
आणि जेल ड्रॉप. ही कॅच खूप महागडी ठरू शकते येणाऱ्या षटकांमध्ये. खूप महत्वाची विकेट होती कौशलची. आक्रमक फलंदाज आहे, कधीही आक्रमकता धारण करू शकतो. आतापर्यंत शांत आहे. पॉवर प्ले मध्ये त्याने 2 चौकार जरूर लगावलेत, परंतु येणाऱ्या षटकांमध्ये काहीसा आक्रमक दिसू शकतो. ही झेल खूप महत्वाची होती क्षेत्ररक्षण करणाऱ्या दामोते संघासाठी. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. हलक्यातून स्टिअर करायचा होता. शॉर्ट स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूची फील्ड करेल. या दरम्यान एक रन पूर्ण करतायत. एकेरी धावसंख्येने स्ट्राईक देखील रोटेट होईल आणि एकेरी धावसंख्येने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 19. नसरापूर ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संतोष दादा इकडे उपस्थित आहेत. त्यांना देखील रिक्वेस्ट करतोय की या आपण व्यासपीठावरती टॉस देखील होईल या ओव्हर नंतर. आपले देखील हार्दिक स्वागत. हा चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. या अगोदरच्या चेंडूवरती एक सिंगल आली होती. स्ट्राईक रोटेट झाली. बंटी काहीसा आक्रमक दिसला होता. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती त्यांनी चौकार लगावला होता आणि त्यानंतर हा चेंडू खेळतोय निर्धाव. षटकातले चेंडू संपलेत 5 आणि हा शेवटचा चेंडू. समोर टाकलेला बॉल लॉफ्ट करतोय. चेंडू काव कॉर्नर सीमा रेषा बाहेर. या इनिंग मधला पहिला षटकार. पहिला षटकार येतोय. पंचांचा षटक संपल्याचा इशारा येईल. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.50 च्या सरासरीनं बॅटिंग करणाऱ्या एक्सेल संघाची धावसंख्या आहे ती स्कोअर कार्ड वरती 25 धावा. 18 चेंडूंचा खेळ इथनं शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी अजूनही करायच्या आहेत त्या 30 धावा. टॉस होईल मंचासमोर कलंबोली आणि त्यांच्या विरोधात यानंतर दिसेल तो कानोर संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक अंकुश दादा बागडे यांना रिक्वेस्ट करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. यस संजय अप्पा थेर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचे. कलंबोली आणि कानोर या 2 संघांमध्ये एक बिग फाईट यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. टॉस होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. मी संजय अप्पा थेर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. 2 षटकं झालेत. धावसंख्या 25. 12.50 ची सरासरी राखली आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या एक्सेल संघाने. एकही फलंदाज बाद नाहीये. ही एक प्लस पॉइंट असेल बॅटिंग करणाऱ्या एक्सेल संघासाठी. लक्ष मोठं नाहीये. 5 षटकांमध्ये 55 धावा त्यांना चेस करायचे. कारण या मैदानावरती बरेचशी धावा आपण होताना पाहिलेल्या आहेत आणि जिकडे 55 धाव्यांचं टोटल घेऊन ते उतरलेत आणि चांगली कोऑर्डिनेशन दोन्ही बॅट्समन मध्ये. सलामीवीर अजूनही मैदानावरती. येणाऱ्या 18 चेंडू या सामन्यातले शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 30 धाव्यांची. तिसऱ्या षटकाला शुभारंभ होतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केलेला परेश आता तिसऱ्या षटकासाठी देखील कॅप्टनने त्याच्यावरती जबाबदारी सोपवली. राऊंड द विकेट लेफ्ट आर्म. आउटसाइड द ऑफ स्टंप. अतिशय वेगवान चेंडू बीट करतोय फलंदाजाला. यष्टरक्षकांचा वेध घेईल. निर्धाव चेंडूची होती सांगता. तिसऱ्या षटकाची सुरुवात ही सकारात्मक पाहायला मिळाली धामोते संघासाठी. निर्धाव चेंडू बरोबर 17 चेंडू 30 धावा. दुसरा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्लोवर गतीचा स्पेस मध्ये व्हेरिएशन केलं होतं. कानोर टीमचा कॅप्टन आणि कलंबोली टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 2 चेंडू झालेत. धावसंख्या 26. 26. येणारे चेंडू शिल्लक 16. जिंकण्यासाठी 29 धावा. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलंग येतोय. एक चांगल्या चेंडूची फेकी करतोय गोलंदाज परेश. पहिला षटक ज्या गोलंदाजाने हाताळला होता तो षटक होता पॉवर प्लेचा, जिकडे त्याने धावा खर्ची गेल्या होत्या 14. कारण तिकडे 2च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर होते. पण त्यानंतर जसे क्षेत्ररक्षण मुक्तपणे विखुरलं गेलं, जिकडे 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर फील्ड करतायत, पॉवर प्लेचे रेस्ट्रिक्शन्स हटवले गेले आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी परेशची आतापर्यंत राहिले. 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्ची करतोय. पुढील बॉल. यावेळेचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा हलक्या हाताने खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर तिकडे आहे. क्षेत्ररक्षण फील्ड करतील. 1च धाव मिळते. एकी धावसंख्येनं थोडासा गेमला स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न केला. अंपायर नो बॉल. नो बॉलचा सिग्नल येतो अंपायर कडनं. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल.
आणि यानंतरचा चेंडू असेल तो फ्री हिट. अंपायर रिव्ह्यू रिव्ह्यू ओव्हर स्टेपिंग साठी फिल्डिंग टीमचा आहे ना. येस ऑफिशियल चेक करतील. ओव्हर स्टेपिंग साठी रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग टीमने. आणि अंपायर्स कडनं सिग्नल येतोय नो बॉलचा. रिव्ह्यू अनसक्सेसफुल असेल आणि नोचा सिग्नल. यानंतरचा चेंडू असेल तो फ्री हिट. चांगले चेंडू हाताळले होते गोलंदाज परेशने. तिन्ही चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने एकच धाव खर्ची गेली होती आणि त्यानंतर टाकलेला नो बॉल. फलंदाजासाठी आता एक संधी आहे की या चेंडूवरती एकाच मोठा फटका लगवण्याची, कारण झेल देखील झाली तरी फलंदाज बाद नसणार, कारण चेंडू असेल तो फ्री हिट. माननीय श्री स्वप्नील दादा राऊत यांचे या स्पर्धे ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. फ्री हिटचा बॉल होता. ऑफ साइडच्या दिशेने एक सिंगल पूर्ण करतायत. एकेरी धावसंख्येने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. धावसंख्या 29 धावा धावफलकावरती. 29 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ नो विकेट. एकही फलंदाज न गमवता 29 धावा आहेत. यावेळचा चेंडू लॉफ्ट करतोय. इरादे स्पष्ट केलेत. चेंडू मिड विकेट सीमारेषा बाहेर. खूप वेळ शांत राहील तो मात्र फलंदाज बंटी नाहीये. पहिल्या 2 षटकांमध्ये आक्रमक दिसला होता. तिसऱ्या षटकामध्ये थोडासा शांत होता, परंतु शेवटच्या 5व्या चेंडूवर त्याने एक आक्रमक फटका लगावलाय. 6 धावा मिळतायत. 6 धावसंख्येने स्कोर कार्ड वेगाने पुढे सरकतोय. धावसंख्या 35. आता इथनं जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 13 चेंडू 20 धावांची गरज. श्री 11 चांदेई संघाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईन वरती थांबायचं आहे. बंटीच्या बॅटमधून येत आहेत या 6 धावा. धावसंख्या 35. येणारे चेंडू शिल्लक आहेत सामन्यातील 13 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 20 धावा. 13 डिलिव्हरीज रिमेनिंग. 20 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन एक्सेल संघाला. हा चेंडू पुढे टाकला होता. परत एकदा चेंडू लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. सलगचा दुसरा षटकार. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 41. 55 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेल्या एक्सेल संघाची धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकांमध्ये त्यांनी 41 धावा केलेल्या आहेत. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 14 धावा. हा सामना अजूनही बॅलन्स आहे. पूर्णपणे म्हणता येणार नाही की एक्सेल संघ या सामन्यामध्ये आतापर्यंत वरचढ दिसलेला आहे. 41 धावा त्यांनी जमवलेले. एकही फलंदाज न बाद होता. चांगली बॅटिंग दोन्ही सलामीवीर फलंदाजांकडनं. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. यावेळी कौशल देखील आक्रमक दिसतोय आणि त्याच्या बॅटमधनं चेंडू येतोय सीमारेषा बाहेर. 6 धावा अंपायरचा सिग्नल. 6 आहे आणि या देखील येतील 6 धावा. 11 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. यावेळचा चेंडू समोर टाकलाय. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर चेंडूची फील्ड करतायत. 1 रन या दरम्यान पूर्ण करतील दोन्ही बॅट्समन. खूप चांगली बॅटिंग आणि खूप चांगलं कॉम्बिनेशन दोन्ही बॅट्समन मध्ये पहिल्या षटकापासून दिसलेलं आहे. जिकडे सिंगल आहे तिकडे सिंगल पूर्ण करतायत. जिकडे 2 धावा होतील तिकडे 2 धावा देखील पूर्ण करतायत आणि खराब चेंडूवरती चौकार आणि षटकार देखील ते मारतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये 55 धावांचं टार्गेट त्यांच्या समोर असताना एक संयमी खेळ दोन्ही बॅट्समन कडनं बघायला मिळालंय.
यावेळीचा चेंडू थोडासा मागे टाकला होता, आउटसाइड द ऑफ स्टंप होता, हलक्यातने स्टिअर करायचा होता. थर्ड मॅन आणि पॉइंटची मधली गॅप खूप जास्त मोठी होती आणि तिकडेच जणू हा चौकार लगावण्याचा प्रयत्न बॅट्समन बंटीकडनं अनसक्सेसफुल ठरलाय. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क दिसला नाही. 3 चेंडू संपलेत, धावसंख्या आहे ती स्कोर कार्ड वरती 48 धावा. यावेळीचा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. यस, अंपायर निश्चित आमच्याकडे वळतायत आणि या वाईडचा इशारा करतील. वाईडने एक एक्स्ट्राची धाव स्कोर कार्ड वरती जॉईन होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 या धावसंख्येवरती. इथनं जिंकण्यासाठी अजूनही 6 धावा करायच्या आहेत त्या एक्सेल संघाला. शॉर्ट ऑफ लेन चेंडू यावेळी लेग साइडच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. जेल टिपतील आणि पहिला धक्का बसेल तो एक्सेल संघाला. तर यानंतरचा सामना कानोर विरोधात जय हनुमान कलमोली या दोन संघांमध्ये लढत आपल्याला होताना दिसेल. टॉस झालाय, जिकडे टॉस जिंकलाय कलमोली संघाने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय कानोर संघाला. दोन्ही संघ आपण सज्ज राहायचे. यानंतर आपली लगेच सामन्याची सुरुवात होईल हा सामना संपल्यानंतर. मिसफिल्ड आणि 4 धावा. 4 धावेने धावसंख्या 53, 53. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज. दोन धावा अजूनही जिंकण्यासाठी. यावेळीचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, हलक्यातून ढकलायचा होता. 2 धावेंची जिंकण्यासाठी गरज होती आणि षटकाची समाप्ती होती. 4 षटक समाप्त झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53, 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज. सहा चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज. स्लॉगर ओव्हरचा शेवटचा षटक, महत्वपूर्ण षटक. या सामन्याचा संपूर्ण निर्णय या षटकावरती अवलंबून. पहिला बॉल फुलर लेनचा ऑफसाइडच्या दिशेने, 1 रन पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला, 1 रन कंप्लीट होते. स्कोर लेवल धावसंख्या 54. आता जिंकण्यासाठी 1 धावेची गरज येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. आणि विजयी धाव. सामना जिंकला एक्सेल संघ. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. पराजित संघाचे गोड गोड कौतुक. दामोते संघाने या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि विजयी संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. कलमोली आणि विरोधात कानोर असा सामना आपल्या समोर येईल. यानंतर टॉस जिंकल्यानंतर कलमोली टीमने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय.